वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर आता वाजले सकाळचे 7:15 आणि आम्ही आता ऍक्च्युली आज लवकर उठलेला आहे कारण आज स्वतःही काही स्पेशल नाश्ता करत आहे. काय झालं तुम्हाला? मला पाहिजे होतं 2 दिवस झालं सांगितलं पराठा. तर आता आज तुला टाइम मिळाला की पराठा खायला. चला चला कंटिन्यू करा. तर बघा सर्वात आधी पीठ मळून घेते. तर बघा गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल घालून सगळं मिक्स करून थोडं पाणी घालून त्याला मळून घ्यायचं आणि एकदम पाणी घालायचं नाही, थोडं पाणी घालूनच मळून घ्यायचं. तर बघा अशा पद्धतीने मी हे सगळं मळून घेतो आणि हे कणिकला अशा पद्धतीने बोटाने अगदी चांगल्या पद्धतीने मळून घ्यायचं, म्हणजे ते कणिक एकदम मऊसर होतं. तर बघा इथे हे एकदम मऊसर झालेलं आहे आणि ह्याच्यावरती थोडंसं ऑइल ठेवून एक 15 ते 20 मिनटं ह्याला ठेवायचं. तोपर्यंत आलूचं मिश्रण करून घेऊया. तर बघा मी बटाटे उकळून त्याच्यावरचं साल काढून घेतलं आहे आणि हे सगळं बटाटोला अशा पद्धतीने हाताने मॅश करून घ्यायचं. ह्यामध्ये गाठे वगैरे राहू नये, ठीक आहे. तुमच्याकडे जर किसणं असेल तर तुम्ही हे बटाटोला किसून घेऊ शकता, म्हणजे त्यामध्ये गाठे वगैरे काही राहत नाहीत. आणि बटाटो उकळून घेताना त्यामध्ये जास्त पाणी देखील घालायचं नाही आहे, कारण जास्त पाणी झालं तर बटाटो पाणी शोषून घेतं आणि तुमचं मिश्रण जे आहे ते ओलसर होतं. तर बघा अशा पद्धतीने मी सगळं हे बोटाने मॅश करून घेतली आहे. अशा प्रकारे केल्यामुळे त्यामध्ये गाठे वगैरे काही राहत नाही. मग सगळं व्यवस्थित मॅश झाल्यानंतर त्यामध्ये आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरचं पेस्ट घातली आहे आणि त्यामध्ये बारीक चिरलेलं कांदा, मग त्यामध्ये थोडंसं गरम मसाला, मग त्यामध्ये धनिया पावडर जरा घातलं आहे, मग थोडंसं जिरं घालून घ्यायचं, मग त्याच्यानंतर थोडंसं हिंग आणि अगदी बारीक चिरलेलं कोथिंबीर घालून घ्यायचं. मग त्यामध्ये थोडंसं चवीप्रमाणे तिखट, मीठ घालून घ्यायचं आणि मी अर्धा ह्यामध्ये लेमन पिळून घेतली आहे. मग ह्याला सगळं चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं चाट मसाला देखील मिक्स करून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला जर हवं असेल तर ह्यामध्ये थोडंसं आमचूर पावडर आणि कच्च्या बडीशोपचं पावडर घालून ह्याला सगळं चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. आणि अशा प्रकारे हे मिश्रणचं मी बॉल्स रेडी करून घेतली आहे. तर आता पराठा लाटून घेऊया. तर त्याच्यासाठी बघा कणकेचं उंडा घेऊन त्यामध्ये बटाट्याचं मिश्रण जे रेडी करून घेतलं होतं ते भरून घ्यायचं. त्याच्यासाठी बघा अशा प्रकारे हे कणिकला थोडंसं मी लाटून घेतो. मग त्यामध्ये हे बटाट्याचं मिश्रण घालून अशा पद्धतीने राऊंड करून घ्यायचं आणि एक्स्ट्रा जे कणिक आहे त्याला काढून घ्यायचं आहे. आणि पराठा लाटताना बघा इथे अशा प्रकारे हे सगळं मिश्रणला पसरून घ्यायचं. मग अगदी हलक्या हाताने तुम्हाला हे पराठाला लाटून घ्यायचं आहे, ठीक आहे. तर आता माझा पराठा लाटून झाला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मिश्रण सगळीकडे कडेपर्यंत पसरलेलं आहे. तर आता पराठाला भाजून घेऊया. इथं तवा मध्यम गरम झाल्यानंतर त्यावरती सगळीकडे तेल लावून घ्यायचं. मग अशा प्रकारे त्याच्यावरती पराठा घालून मग ह्या पराठावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं. मग त्या पराठावरती थोडंसं बबल आल्यानंतर ते पराठाला परतून घ्यायचं आहे. मग पराठा परतल्यानंतर त्याच्यावर देखील थोडंसं तेल लावून घ्यायचं. तुम्ही तूप देखील लावून घेऊ शकता, ठीक आहे. तर बघा इथे पराठा चांगल्या पद्धतीने भाजलेला आहे. तर इथे मी ह्या साईडला देखील तेल लावून घेतो. दोन्ही साईडला चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचं. तर बघा दोन्ही साईडला चांगल्या पद्धतीने भाजले. तर आता हे पराठ्याला प्लेटमध्ये काढून त्याला टोमॅटो सॉससोबत सर्व करतो आणि तुम्ही पण अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करा. तर आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.